आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत वाघूर नदीच्या खोऱ्यात वसलेल्या एका घोड्याच्या नालाच्या आकाराच्या दरीत एक असा खजिना दडलेला आहे ज्यानं संपूर्ण जगाला वेड लावलंय। तो खजिना म्हणजे अजिंठा लेणी। आज आपण अजिंठा लेणीच्या गुहा क्रमांक 2च्या अशा एका जगाची सफर करणार आहोत जिथली चित्र आणि शिल्प तुम्हाला 1500 वर्ष मागं घेऊन जातील। या गुहेत असं काय आहे जगभरातील इतिहासकार आणि कलाकारांना आजही अचंबित करतं? चला तर अद्भुत लेण्यांचं रहस्य जाणून घेऊया। जेव्हा तुम्ही गुहा क्रमांक 2 मध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला सर्वात आधी या छताकडे नजर जाते आणि तिथे तुम्हाला जे दिसतं ते खऱ्या अर्थानं थक्क करणारं आहे। या छतावर भौमितिक आकार, फुले, उडणारे गंधर्व आणि खेळकर वामन यांची इतकी जिवंत चित्रे काढली आहेत की ती 3D असल्याचा भास होतो। मध्यभागी असलेलं वर्तुळाकार डिझाईन इतकं अचूक आहे की ते एखाद्या कापडावर विणलेल्या गालिच्या सारखं दिसतं। पण सर्वात मोठं रहस्य म्हणजे यातील रंग। 1500 वर्षानंतरही हे रंग इतके ताजे कसे? इतिहासकारांच्या मते यात वापरलेला निळा रंग हा थेट मध्य आशिया किंवा पर्शियाकडून आणलेला होता। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण अनेक तज्ञांचं असं मत आहे की या गुहेची निर्मिती एखाद्या प्रभावशाली स्त्रीच्या, कदाचित एखाद्या राणीच्या मार्गदर्शनाखाली झाली असावी आणि याचे पुरावे आपल्याला या गुहेत पावलोपावली मिळतात। या गुहेत तुम्हाला स्त्रियांची आणि मातृत्वाची चित्र मोठ्या प्रमाणावर दिसतील, पण मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला हारिती आणि पांचिका यांची उपमंदिरं आहेत। हारिती, जी एकेकाळी लहान मुलांना त्रास देणारी राक्षसी मानली जात होती, ती भगवान बुद्धांच्या शिकवणीनंतर मुलांची रक्षक बनली। ही कथा आणि स्त्रियांना दिलेलं हे प्राधान्य या गुहेमागील एका अज्ञात स्त्री रक्षकाकडे नक्कीच बोट दाखवते। ही गुहा एक मुळात विहार आहे, म्हणजेच बौद्ध भिक्खूंचं निवासस्थान। या गुहेला आधार देणारं खांब बघा। हे अजिंठामधील सर्वात सुबक आणि गुंतागुंतीचं कोरीव काम असलेलं खांब आहे, पण यातील सर्वात मोठे आश्चर्य गाभाऱ्यात लपलेलं आहे। मुख्य मूर्तीच्या आजूबाजूच्या भिंतीवर भगवान बुद्धांची शेकडो छोटी छोटी चित्र काढलेली आहेत आणि त्याला अजिंठाचे 1000 बुद्ध म्हणून ओळखले जाते। अंधारातही या चित्रामधून एक प्रकारची विलक्षण शांतता आणि ऊर्जा जाणवते। ही गुहा म्हणजे केवळ दगडांचा सांगाळा नाही, तर हे एक जिवंत चित्रपटगृह आहे। भिंतीवर भगवान बुद्धांच्या पुनर्जन्माच्या कथा, ज्यांना आपण जातक कथा म्हणतो, त्या रंगवल्या आहे। विशेषतः विदुर पंडित जातक आणि हंस जातक या कथांचं चित्रण इथे अतिशय बारकाईनं केलंय। भगवान बुद्धांचा जन्म, राणी मायादेवीनं पाहिलेलं पांढऱ्या हत्तींचं स्वप्न, हे प्रसंग अशा प्रकारे रेखाटलेत की जणू ते तुमच्या डोळ्यासमोरच घडत आहेत। गुहा क्रमांक 2 ही केवळ एक गुहा नाही, तर ती प्राचीन भारतीयांच्या प्रगत वास्तुकला, रंगकला आणि आध्यात्मिक विचारांची साक्ष आहे। 5व्या शतकात जेव्हा जगात अनेक ठिकाणी साधी घरं बांधणं कठीण होतं, तेव्हा आपल्या पूर्वजांनी डोंगरात कोरून अशी 3D चित्र आणि भव्य मंदिरं उभारली होती। हे खऱ्या अर्थानं एक न उलगडलेलं रहस्य आहे। आता आपण जातक कथेबद्दल जाणून घेणार आहोत। अजिंठा गुहा क्रमांक 2 ही केवळ उत्कृष्ट रंगकामाच नाही, तर भिंतीवर रेखाटलेल्या जातक कथांच्या जिवंत चित्रणासाठी ओळखली जाते। जातक कथा म्हणजे भगवान बुद्धांच्या पुनर्जन्माच्या कथा। गुहा क्रमांक 2 मध्ये विदुर पंडित जातक आणि हंस जातक या 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक कथा अतिशय बारकाईनं चित्रित केल्या आहेत। विदुर पंडित जातक ही कथा प्रामुख्यानं गुहा क्रमांक 2च्या उजव्या भिंतीवर सविस्तरपणे रेखाटलेली आहे। ही कथा शहाणपण, बुद्धिमत्ता आणि नीतिमत्तेवर आधारित आहे। विदुर पंडित बोधिसत्व बुद्धांचा पुनर्जन्म, राजा धनंजय, कुरु देशाचा राजा, राजा नागराजा वरुण आणि त्यांची पत्नी विमला, नागकन्या इंदरती आणि पूर्णांक एक यक्ष। कथेचा सारांश: नागराणीची इच्छा, नागराजा वरुण याची पत्नी राणी विमला हिला कुरु देशाचा अत्यंत ज्ञानी आणि शहाणा मंत्री विदुर पंडित याच्याबद्दल समजतं। तिला विदुर पंडिताचं हृदय म्हणजेच त्याचे अमूल्य ज्ञान आणि शहाणपण मिळवण्याची तीव्र इच्छा होते। ती आजारी पडल्याचं नाटक करते आणि नागराजाला सांगते की विदुर पंडिताचं हृदय मिळालं तरच ती वाचेल। इंदरती आणि पूर्णांक: नागराजानं आपली सुंदर कन्या इंदरती हिला असा पती शोधण्यास सांगितलं जो विदुर पंडिताला आणू शकेल। इंदरती जंगलात राहून
एक मधुर गाणं गाते. ते गाणं ऐकून पूर्णांक नावाचा यक्ष तिच्यावर भाळतो. इंद्रतीचा विवाह करण्याच्या अटीवर तो विदुर पंडिताला आणण्याचं वचन देतो. द्यूताचा खेळ. पूर्णांक यक्ष कुरु देशाचा राजा धनंजय याच्याकडे जातो आणि त्याला द्यूत फाशांचा खेळ खेळण्याचं आव्हान देतो. या खेळात पूर्णांक जिंकतो आणि बक्षीस म्हणून तो राजाकडून विदुर पंडिताची मागणी करतो. कथेतील शेवटी विदुर पंडित नागलोकात पोहोचतात आणि नागराजा व राणी विमला यांनाही धर्माचा उपदेश करतात. राणीला समजतं की विदुर पंडिताचं खरं हृदय याचं रक्तमांस नसून त्याचं ज्ञान आहे. नागराजा विदुर पंडिताला सन्मानानं परत कुरु देशात पाठवतो. अशा या अत्यंत इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या कथा आपल्याला जातक कथांमध्ये पाहायला मिळतात. एक हंस जातक यांची कथा आहे जी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.